फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, पण कधीतरी इच्छा असते की बाहीला सुद्धा छान अशी डिझाईन बनवावी. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हे आहे बाही. ऍक्च्युली मेन फॅब्रिक अस्तर आणि पेपर कटिंगवर कट केलेली बाही असं सगळं आपण घेतलेलं आहोत. आणि खरं तर ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन बनवणार आहोत. त्याआधी पेपर कटिंग केलेल्या बाहीचं मेजरमेंट सांगते. तर बाहीची घडी होती 8, तयार झाली 7. बाही लांबी होती 6, 1 इंच मार्जिन घेतलं, म्हणजे अर्धा इंच पाऊण इंच पण तुम्ही घेऊ शकतात. आपण इथे 1 घेतलं, टोटल 7 झालं. त्यानंतर कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंच. आणि अशा पद्धतीने मापे टाकून ही बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतली आहे. आता ही जी काही बाही आहे यामध्ये काय काय चेंजेस करायचे, कसे कसे करायचे आणि मग नवीन डिझायनर बाहीची मार्किंग कटिंग कशी करायची तर ते आपण बघूयात. सो सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तरवर जी काही आपण न्यू लुक मधली ट्रेंडिंग पप बाही स्टिच करणार आहोत, तर त्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत. सो त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेला आहे. सगळ्यात आधी आता आपण थोडंसं इस्त्रीने ते प्रेस करून घेऊयात, म्हणजे अस्तर व्यवस्थित सेट होईल आणि मग आपल्याला पुढची परफेक्ट अशी मार्किंग करता येईल, जेणेकरून फिटिंगला सुद्धा आपली ही बाही छान अशी परफेक्ट बसावी यासाठी. सो मग म्हटल्याप्रमाणे छान असे कडक इस्त्री करून घेऊयात. खरं तर ना हे जे काही अस्तर आहे तर हे आपण ऑलरेडी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे, कारण तेवढं आपल्याला ते लागणारच आहे. एका बाहीची कटिंग सांगते. जर तुम्हाला दोन्ही पण स्लीव सोबतच कट करायच्या असतील तर मग तुम्ही 4 पदरी घडी घालायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आता सध्या मी तुम्हाला फक्त एक बाही कशी कटिंग स्टिचिंग करायची हे सांगणार आहे, पण तुम्ही कट करताना दोन्ही पण स्लीव सोबतच कट करायचे आहे, म्हणजे 4 पदरी घडी घालून. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने सगळ्यात आधी व्यवस्थित असं अस्तर प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी काही बाही आहे तर ही कशी बसते तर ते बघूयात. सगळ्यात आधी ना बंद बाजूच्या साईडने आपल्याला बघा 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे. जर तुम्हाला थोडं कमी हवं असेल तर तुम्ही 3 इंच किंवा 2.5 इंचावर सुद्धा मार्किंग करू शकतात, जर तुमच्याकडे फॅब्रिक कमी असेल. पण बेसिकली मी इथे 3.5 इंचाला मार्किंग करते. तर बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही लाईन सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल की कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. त्यानंतर या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला खरं तर इथे बाही ही ठेवून घ्यायची आहे. त्यावर मी इथे सध्या कैची ठेवली, म्हणजे ते पेपर व्यवस्थित राहील. आणि मग कडेकडेने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर जशी आपली बाही आहे ना एक्झॅक्टली तशीच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. बघा साईडनी सुद्धा आणि इथे खालच्या साईडला सुद्धा. ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो लक्षात आलं असेल. खूप इझी स्टेप आहे इथपर्यंत. आता त्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे वरच्या साईडला पपसाठी किती कपडा एक्स्ट्रा घ्यायचा. खरं तर तुम्ही 1.5 इंच 2 इंच 2.5 इंच असं घेऊ शकतात किंवा 3 इंच ही घेऊ शकतात, पण इथे आपण सध्या 2.5 इंच घेणार आहोत. सो मग मी इथे 2.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा 3.5 आडवे एक पॉइंट मार्क करून ठेवला, म्हणजे पपचा जो काही शेप आहे तर तो व्यवस्थित असा ड्रॉ करता यावा यासाठी. खरं तर ना मध्यभागी इथे बघा यात सुद्धा आपल्याला एक मार्किंग घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो काही वरचा शेप आहे ना तर तो बरोबर तिथे मॅच करण्यासाठी. तर मग 2 इंच घेतलेला आहे बघा मी, म्हणजे जे काही क्रॉस लाईन होता ना त्याचं सेंटर घेतलं आहे. आणि त्यानंतर आता हा पफ आहे ना तर हा आपल्याला या लाईनला इथे मॅच करायचा आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि खालच्या साईडने सुद्धा हा कर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. खरं तर हा वरचा आपण आधी व्यवस्थित सेट करून घेतला आणि त्यानंतर हाच शेप आता खाली बघा आतल्या साईडने या पद्धतीने आपल्याला न्यायचा आहे थोडासा. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमची मार्किंग
नक्कीच लक्षात आलेली असेल. आता यानंतर पुढचा अजून महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला इथून बघा 2.5 किंवा 3 इंचाला मार्किंग करायची आहे. तर इथे मी 3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे एक शेप ड्रॉ करायचा आहे बघा, कर्व, या पद्धतीने. ठीक आहे. तर मग आता मी थोडंसं इथे ना फेंट केलं की मग पुन्हा डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला पण ते लक्षात आलं पाहिजे. आणि हा कर्व या पद्धतीनेच ड्रॉ करायचा आहे जो खालच्या साईडला पण मॅच होतोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली नवीन ट्रेंडिंग आत्ताची चालणारी जी काही पफ बाही आहे त्याची मार्किंग झालेली आहे. ते सुद्धा रेग्युलर बाही ठेवून त्या बाहीचं मेजरमेंट म्हणजे पफ बाहीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट मार्किंग झाली. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. सो बघा, सगळ्यात आधी इथून आता मी कटिंगला सुरुवात करते. एक्झॅक्टली जी मार्किंग केलेली आहे ना, तर बरोबर त्यावरच आपल्याला खरं तर इथे कटिंग करून घ्यायची आहे. इथपर्यंत झाल्यानंतर इथून जो काही कर्व घेतलेला आहे बरोबर त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता आपली खरं तर अस्तरवर परफेक्ट अशी बाहीची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आता ही बाही ठेवून जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. तर बघा, बरोबर बंद बाजू पण पाहिजे नाही आपल्याला. सो अगदी व्यवस्थित कट करायचं आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे. तुम्हाला माहित आहे स्टिचिंग करताना आपल्याला ते गरजेचं आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने बाहीची मार्किंग आणि म्हणजे परफेक्ट मेन फॅब्रिक आणि अस्तरची मार्किंग आणि कटिंग दोन्ही पण झालेलं आहे. सो आता आपण ही बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती आपल्याला इथे ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ ठेवायची आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही त्यावर मी ठेवून घेतलेली आहे आणि सेंटरला एक पिन लावून घेऊयात. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त व्हायला नको, कारण हा पॉईंट इथे खरं तर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा मार्जिनचं कमी जास्त झालं ना तर फिनिशिंग बिघडण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका. तर अगदी व्यवस्थित सावकाश कानाकोपऱ्या वगैरे व्यवस्थित कडेकडेने सगळ्या साईडने एकसारखं मार्जिन ठेवत आपण टीप मारली. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे मी कट करून घेते. त्यानंतर आता इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट अशी सरळ व्हावी. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर मग आपण ही बाही या पद्धतीने सरळ करून घेऊयात. आता ही सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा, मग लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण इथे दाबटीप देऊ तर त्यावेळेस जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही. याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग परफेक्ट यावी. यासाठी जे फिनिशिंग साठीच्या कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट अशी बाही नक्कीच कटिंग आणि स्टिचिंग करता. ठीक आहे. तर बघा किती परफेक्ट शेप आला. त्यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. आणि परफेक्ट असं जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग परफेक्ट अशी बाही सगळ्यात आधी व्यवस्थित रेडी करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे मी छान अशी समोसा लेस घेतलेली आहे आणि ती आपण जसं बॉर्डरला कसं लावत असतो त्या पद्धतीने लावायची आहे. तर मी आतल्या साईडने टाकली आणि वरच्या साईडने अगदी किंचितशी नॉर्मल दिसेल या पद्धतीने आता आपल्याला कडेकडेने ही समोसा लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची एखादी छान अशी पायपिंग सुद्धा करू शकता, गोल्डन कलरची सुद्धा करू शकता. जर तुम्हाला इथे लेस लावायची असेल तर तुम्ही लेसही लावू शकतात, पण मला इथे बॉर्डर बारीक अशी करायची आहे, जेणेकरून ही आपली छानशी ट्रेंडिंग पफ बाही अजूनच सुंदर दिसावी यासाठी. सो बघा, मग मी ह्या पद्धतीने इथेही कडेकडेने अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही समोसा लेस लावून घेतली आणि किती सुंदर असा अजूनच लुक आलेला आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आपण जो काही कट मारला होता वरती एक्स्ट्रा घेतल्यानंतर तर बरोबर तिथे पुन्हा मी कट मारून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचं आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. त्या एकाच साईडने प्लेट्स बसल्या तरी चालेल, सेंटरपासून समोरासमोर नाही टाकल्या तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त ह्या प्लेट्स फोल्ड करताना पुढच्या बाजूने येतील याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि अगदी परफेक्ट अशा प्लेट्स खरं तर इथे टाकून झालेल्या आहेत.
हे बघा, अगदी छान असं नक्कीच पफ इथे आपला येणार आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, बाहीचा ना पुढचा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. सध्या मी थोडासा अंदाजेच इथे फक्त शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून थोडा शेप द्यायचा असेल तर देऊ शकता. एवढं सुद्धा सफिशियंट आहे, कारण की पफ बाही आहे त्यामुळे मग जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि बघा मग अशा पद्धतीने पुन्हा टीप मारून आपण ते जोडून घेतलं. त्यानंतर मला असं वाटलं की अजून इथे एखादी प्लेट्स आपण टाकू शकतो. सो ते सुद्धा मी टाकून घेतली आणि कडेचं कट करून अगदी परफेक्ट प्रॉपर असं शेपमध्ये ही बाही आपण रेडी करून घेतलेली आहे. आणि जरा आता मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक वगैरे दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही लॉंग ट्रेंडिंग न्यू लुक मधली पफ बाही आपली किती सुंदर अशी तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली आत्ताची चालणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली खूप छान अशी बाही डिझाईन आपली फायनली इथे कम्प्लीट कटिंग स्टिचिंग झालेली आहे. पफ तर तुम्ही बघू शकता किती सुंदर परफेक्ट आलेला आहे आणि खूप सारा पफ आलेला आहे. बऱ्याचशा कमेंट्स असतात की पफच नीट येत नाही. तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही बाही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुमचा सुद्धा बाहीचा पफ असाच छान येईल. आणि ही बाही खरं तर असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला लावाल आणि ब्लाऊज घालाल ना त्यावेळेस खरं तर खूप सुंदर असे लुक येणार आहे. खूप ट्रेंडिंग अशी सध्याची ही पफ बाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर पफ सुद्धा येतोय. आणि खरं तर ना मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा ते सहज लक्षात यावं यासाठी. बघा दिसताना बाही अशी दिसते, मध्ये बघा भरपूर सारा पफ आहे. मी पुन्हा पुन्हा दाखवते कारण की कमेंट्सच त्यावर येत असतात की पफ येत नाही ताई, पफ येत नाही, तर काय करायचं. तर तुम्ही ह्या पद्धतीने ही बाही नक्की कटिंग स्टिचिंग करा. आणि फिटिंग टाकल्यावरती ह्या पद्धतीने दिसणार आहे. तरी सुद्धा मी ते व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही अशी बाही ब्लाऊजला स्टिच कराल, ब्लाऊज घालाल, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की किती सुंदर असं लुक येणार आहे. आणि मस्त अशी न्यू पॅटर्नची तुमची नक्कीच ही छान अशी पफ बाही तयार होईल. सो अशी पफ बाही तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा ट्रेंडिंग न्यू लुक मधली पफ बाही म्हणा, फुगा बाही, तुम्हाला जे वाटेल ते म्हणू शकता तुम्ही इथे. त्यामुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग येईल, अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आहे. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.